दृश्य आहे चैत्यभूमी परिसरातनं आणि निलेश बुधावले जसे आपले प्रतिनिधी सांगत होते। निलेश, उद्या समारोप सभा आहे आणि त्यापूर्वीचा आजचा हा दिवस आणि खास करून ज्या पद्धतीने सेना भवन आणि या ठिकाणून ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हणजे मबियातल्या नेत्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आता पुढे मार्गस्थ होत आहेत राहुल गांधी। उद्याच्या सभेसाठी आज एक प्रकारे वातावरण निर्मितीच म्हणावी लागेल ही। नक्कीच खरं तर राहुल गांधींचं स्वागत करण्यासाठी आतापर्यंत खरं तर इंडिया आघाडीच्या ज्या बैठका झाल्या होत्या त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करण्यात आलं होतं। मात्र खऱ्या अर्थानं लोकसभेच्या निवडणुकाच्या तारखा आज जाहीर झाल्या आणि दुसऱ्या दिवशी इंडिया आघाडी आपलं जोरदार शक्ती प्रदर्शन करत देशभरामध्ये काँग्रेसचं वातावरण असल्याचा एक संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करताना पाहायला मिळेल। सध्या भाजपच्या वतीनं वेगवेगळ्या रणनीती आखल्या जात आहेत। अशा याच्यामध्ये आम्ही लढाईला तयार आहोत अशा पद्धतीचाच एक संदेश देण्याचा कदाचित प्रयत्न असावा आणि त्यामुळेच इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना उद्या निमंत्रित केल्याचं पाहायला मिळत आहे। उद्याच्या इंडिया आघाडीच्या सभेसाठी नेमकं कोण कोण असेल याची ज्यावेळेस माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस प्रामुख्याने जी महत्त्वाची नावं समोर येतात त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, एम.के. स्टॅलिन अशा पद्धतीचे हे महत्त्वाचे नेते उद्या उपस्थित राहणार आहेत। खरं तर सातत्याने ईडीच्या कारवायांना, केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांना सामोरे जाणारे हे सर्व वरिष्ठ नेते आहेत आणि ते उद्या एकत्रित येऊन एक प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहेत। केंद्रीय यंत्रणांकडून कितीही दबाव तंत्राचा वापर झाला तरी आम्ही आगामी लोकसभा निवडणुकांसाठी एक आहोत, एकत्र आहोत आणि या निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असाच एक संदेश देण्याचा प्रयत्न होणार आहे। खरं तर इंडिया आघाडीची जी सुरुवात झाली होती त्याचे प्रमुखच नितीश कुमार होते, मात्र त्यांना काही दिवसांपूर्वी वेगळा निर्णय घेतला आणि त्यानंतर इंडिया आघाडीला खिंडार पडलं की काय अशाच पद्धतीची जोरदार चर्चा होती। त्यानंतर प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये कुठलीही महत्त्वाची किंवा देशभरामध्ये इंडिया आघाडीची सभा पार पडताना पाहायला मिळालं नव्हतं। त्यामुळेच उद्याची जी सभा आहे ते मुंबईसाठी महत्त्वाची असेल, महाराष्ट्रासाठी महत्त्वाची असेल आणि इंडिया आघाडीसाठी देखील अतिशय महत्त्वाची उद्याची सभा असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। यासाठीच जोरदार तयारी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली आहे, किंबहुना महाविकास आघाडीच्या वतीनं ही तयारी करण्यात आलेली आहे। सध्या महाविकास आघाडीचे इतर नेते या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत, सध्या केवळ काँग्रेसचे वरिष्ठ नेते या ठिकाणी आहेत। मात्र उद्या जे शक्ती प्रदर्शन होईल त्यासाठी महाविकास आघाडीचे, इंडिया आघाडीचे सर्व नेते जे आहेत ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळणार आहे। आणि उद्याच्या सभेसाठी जसं आपण म्हणतोय की एक प्रकारे वातावरण निर्मिती आणि त्या अनुषंगाने आता चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत राहुल गांधी। निलेश, या संदर्भातले ताजे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर एकीकडे राहुल गांधी हे चैत्यभूमीवर पोहोचलेले असतानाच आज अर्थातच घोषणा झालेली आहे ती लोकसभा निवडणुकांची, कारण देशामध्ये सर्वाधिक उत्सुकता होती